नमस्कार. लीड वेव्हच्या व्हॉट्सअप ऑटोमेशनमध्ये आपलं स्वागत आहे. या लीड वेव्ह या अपग्रेड व्हर्जनमध्ये काही ठराविक सेटिंग्स आणि अपग्रेड व्हर्जनमध्ये काही ठराविक ऑप्शन्स अपडेट करण्यात आलेले आहेत. पूर्णतः नवीन हे सॉफ्टवेअर आहे. सिंपल आहे. आपण जेवढ्या बेसिक गोष्टी लागणार आहेत तेवढ्या आपण याच्यामध्ये बघणार आहे. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला डिव्हाइस ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे, ॲड करून घ्यायचं आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट्स ग्रुप करायचे आहेत. तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला टेम्पलेट्स तयार करून घ्यायचे ज्या कायमस्वरूपी सेव्ह असतील. नंतर मग तुम्ही सिंगल मेसेज किंवा बल्क मेसेजेस पाठवू शकता. आणि डिलेसाठीचे जे सेटिंग्स आहेत त्या आपण मॅनेज सेटिंग्समध्ये आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला पहिल्या स्टेजमध्ये डिव्हाइसमध्ये जायचं आहे आणि ॲड डिव्हाइसवर क्लिक करायचं आहे. त्या डिव्हाइसला तुम्ही नाव देऊ शकता. जो तुमचं सिम कार्ड आहे त्या सिम कार्डच्या नावानं किंवा जे काही आपण आपल्या डिव्हाइसला नाव देणार आहे. समजा आपण म्हणलं डिव्हाइस 1. क्रिएट डिव्हाइस QR कोडवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा फोन अटॅच डिव्हाइसच्या माध्यमातून इथं कनेक्ट करायचं आहे. तुमच्या बिझनेस व्हॉट्सअपला किंवा रेग्युलर व्हॉट्सअपला इथं पहिल्यांदा शो QR करायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर लिंक्ड डिव्हाइसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ती डिव्हाइस ॲड करून घ्यायची. लिंक डिव्हाइसवर क्लिक करायचं आहे आणि ते डिव्हाइस ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं. या ठिकाणी तुमचं डिव्हाइस ॲड झालेलं आहे, इथं कनेक्टेड असा मेसेज येईल. त्यानंतर कॉन्टॅक्ट ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तींना, ज्या स्टुडंटना आपण मेसेजेस पाठवणार आहे तर ते पहिल्यांदा इथं ॲड करून घ्यायचे ग्रुपमध्ये आणि ते व्हेरीफाय करून घेणं इम्पॉर्टंट आहे. तर न्यू ग्रुपमध्ये जायचं आहे. त्या ग्रुपला नाव द्यायचं आहे ज्या कॅटेगरीच्या मेसेजेस तुम्ही सेंड करणार आहे. जसं की SH स्टुडंट्स असतील किंवा काही मार्केटिंगचे मेसेज असतील, तुमचं प्रोडक्ट असेल तर त्यानुसार आपण इथं नाव देणार आहे. जसं की आता आपण इथं व्हॉट्सअप मार्केटिंग ग्रुप 1 असं नाव दिलं. हा रेफरन्स इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आणि डिटेल डिस्क्रिप्शन इथं देऊ शकता आणि क्रिएट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. तुमचं इथं ग्रुप ॲड झालेला आहे. त्या ग्रुपला तुम्ही कधीही एडिट करू शकता, डिलीट करू शकता. त्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं त्या ग्रुपमध्ये मॅन्युअली नंबर ॲड करू शकता किंवा कॉपी पेस्ट करू शकता किंवा टेम्पलेट तुम्ही इम्पोर्ट करू शकता. आता इथं काही आपण सॅम्पल नंबर घेतलेले आहे तर हे नंबर विदाऊट 91 घेतला तरी पण चालेल, काय अडचण नाही. प्लस नको आहे, फक्त विथ 91 आपल्याला तिथं ते ॲड करून घ्यायचे. कॉपी पेस्टवर आपण गेलो, इथे नंबर ते ॲड करून घेतले. ॲड टू ग्रुप करायचं आहे. नंतर हे सगळे नंबर व्हेरीफाईड असतील. आता हे ऑलरेडी आपण एकदा व्हेरीफाईड करून घेतल्यामुळे इथे व्हेरीफाईड येते. नॉट व्हेरीफाईड जर आलं तर तुम्हाला व्हेरीफाय व्हॉट्सअपवर क्लिक करायचं आहे आणि हे सगळं व्हेरिफिकेशन कम्प्लीट करून घ्यायचं आहे. जर तो नंबर व्हॉट्सअपला नसेल तर तो व्हेरीफाईड होणार नाही. इथं आपण फक्त हे कन्फर्मेशन करून घेणार आहे. तर आपल्या 2 स्टेज कंप्लीट झालेत. आपण सगळ्यात सुरुवातीला डिव्हाइस ॲड करून घेतलं. ग्रुपमध्ये गेल्यानंतर आपण इथं ॲड ग्रुप करून घेतला आणि त्याच्यामध्ये आपण नंबर्स ॲड करून घेतले. आता 11 कॉन्टॅक्ट्स ह्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर आपण मेसेजसाठी टेम्पलेट ह्याच्यामध्ये सेव्ह करू शकतो. जी पहिल्या सॉफ्टवेअरमध्ये ही फॅसिलिटी नव्हती किंवा ही ग्रुपची पण फॅसिलिटी नव्हती. आपण डायरेक्ट कॉपी पेस्ट करून मेसेजेस सेंड करत होतो. तर आता टेम्पलेटमध्ये तुम्हाला इथं मार्केटिंगसाठी जी तुम्ही टेम्पलेट वापरणार आहे त्या सगळ्या टेम्पलेट तुम्ही रेडी करून ठेवू शकता. फक्त त्याच्या नावानुसार तुम्ही सिलेक्शन केलं की तुम्हाला तो डेटा तिथं पाठवता येईल. क्रिएट टेम्पलेटवर क्लिक करायचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पलेटचे टाईप आहेत. सध्या इमर्जन्सी आपल्याला टेक्स्ट मेसेज, मेसेज प्लस इमेज आणि मेसेज प्लस डॉक्युमेंट ह्या गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. नंतर तुम्ही पोल घेऊ शकता किंवा बटन्स मेसेजेस पाठवू शकता, लिस्टिंग पाठवू शकता. काही प्रोडक्ट असेल तर ते तुम्ही सेंड करू शकता, ऑडिओ सेंड करू शकता,
व्हिडिओ सेंड करू शकता. अशा बऱ्याच प्रकारच्या फॅसिलिटी याच्यामध्ये अवेलेबल आहेत. थीम तीच आहे, फक्त आता सगळ्यात सुरुवातीला आपण एक सॅम्पल बघू की आपण मेसेज प्लस इमेज हा आपण मेसेज बघणार आहे कसा पाठवायचा. तिथे टेम्पलेटचं नाव तुम्ही देऊ शकता. समजा तुम्ही म्हणलं मार्केटिंग मेसेज 1, त्याची कॅटेगरी तुम्हाला चॉईस करायची आहे. कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही त्याला ॲड करणार आहे ती कॅटेगरी इथे द्यायची आहे. मेसेजचा कंटेंट काय असणार आहे तो इथं द्यायचा आहे. आपण काही रेडीमेड इथं तयार करून ठेवला आहे कंटेंट, तो कंटेंट इथं द्यायचा आहे. त्यानंतर इमेज 10 MB पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता. आता इथं आपण इमेज ॲड केलेली आहे. तुम्ही त्याला कॅप्शन पण देऊ शकता आणि क्रिएट टेम्पलेटवर क्लिक करायचं. क्रिएट टेम्पलेटवर क्लिक केल्यानंतर हा नंबर इम्पॉर्टंट आहे किंवा जे टेम्पलेटचं नेम आहे हे सिलेक्शनची वेळेला इम्पॉर्टंट आहे, तुम्ही एकदा कन्फर्म करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला सिंगल मेसेज पाठवता येईल किंवा तुम्हाला बल्क मेसेजेस पाठवता येतील. सिंगल मेसेजमध्ये गेला त्यानंतर तुम्हाला इथे डिव्हाइस चॉईस करायचा आहे 1, ते इथं कनेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही एक तर डायरेक्ट नंबरना कॉपी पेस्ट करून तुम्ही सिंगल मेसेजेस पाठवू शकता किंवा ती तुमची टेम्पलेट सेव्ह आहे त्या थ्रू तुम्ही डायरेक्ट मेसेजेस इथनं पाठवू शकता. ग्रुपमध्ये जर तुम्ही काही ग्रुपमध्ये ॲड असाल तर डायरेक्ट त्या ग्रुपचं लिस्टिंग इथे येईल, त्या ग्रुपनं तुम्हाला डायरेक्ट मेसेजेस पाठवता येतील. सिंपल प्रोसेस आहे. इथे डायरेक्ट तुम्हाला नंबर कॉपी पेस्ट करायचे, टेक्स्ट मेसेज टाकायचा किंवा जी तुम्ही टेम्पलेट मगाशी आपण रेडीमेड केली ती डायरेक्ट तुम्ही टेम्पलेट इथे अटॅच करू शकता आणि डायरेक्ट तुम्ही सेंड मेसेजवर क्लिक करू शकता किंवा नवीन टेक्स्ट मेसेज तुम्हाला ड्राफ्ट करता येईल, टेक्स्टचा मेसेज टाकता येईल, अटॅचमेंट तुम्हाला ॲड करता येईल. त्याच्यामध्ये किती डिले सेटिंग करायचं आहे या सूचनेमध्ये तुम्हाला हे अवेलेबल होईल की तुम्हाला किती डिले त्याच्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर मग तुम्हाला सेंड मेसेजवर क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे इम्पॉर्टंट आहे बल्क मेसेजेस. बल्क मेसेजमध्ये गेलो त्यानंतर क्रिएट कॅम्पेनवर क्लिक करायचं आहे. कॅम्पेनचं नाव तुम्ही देऊ शकता. कोणत्या डिव्हाइसवरून जाणार आहे, तुम्ही मल्टिपल डिव्हाइस इथं तुमच्या लायसन्सनुसार तुम्ही ते अटॅच करू शकता. तुम्हाला मल्टिपल डिव्हाइस मल्टिपल नंबर ॲड करण्याची फॅसिलिटी आपण देणार आहे. सध्या एक नंबर कनेक्ट आहे, आपण त्याच्याला सध्या एक नंबर कनेक्ट आहे, आपण तिथं क्लिक केलं त्यानंतर तुम्ही डायरेक्टली इथं सुद्धा तुम्हाला फॅसिलिटी आहे की तुम्ही डायरेक्ट टेक्स्ट मेसेज टाईप करू शकता, अटॅचमेंट करू शकता आणि डायरेक्ट तुम्हाला सेंड करता येईल किंवा टेम्पलेट जे आपण मगाशी रेडीमेड तयार केले होते त्या वन टाइम तुम्ही टेम्पलेट सेट करू शकता. त्यानंतर ती टेम्पलेट निवडू शकता. इथे डायरेक्ट ही सगळी टेम्पलेट आलेली आहे, आपण जी रेडीमेड मगाशी टाईप केलेली आहे, इमेज ॲड झालेली आहे याला. त्यानंतर तुम्हाला कसं ते शेड्यूल करायचं आहे किंवा इमिजिएट पाठवायचं आहे, त्याच्यामध्ये डिले किती पाहिजे हे सेटिंग ऑटोमॅटिक आलेले आहेत. मॅक्झिमम डिले सेटिंग हा बेटर आहे तुमचा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करण्यासाठी. तुम्ही जर क्विकली पर 1 सेकंद 2 सेकंद असं जर क्विकली कॅम्पेनिंग करायला गेलं तर त्याच्यामध्ये व्हॉट्सअप बॅनिंगचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे हे तुम्हाला आयडियल सेटिंग इथं काय पाहिजे हे तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येईल. तुम्हाला मेसेजेस याच्यामध्ये डिटेल आपण ड्राफ्ट करून देणार आहे की नेमक्या ह्याच्यामध्ये वर्किंग करताना कोणत्या प्रकारचे सेटिंग्स ह्याच्यामध्ये पाहिजे. त्यानंतर इथं नंबर व्हेरीफाईड झालेले आहेत. आपण मगाशी बघितले की ते सगळे नंबर व्हेरीफाय करून घ्यायचे. कॉन्टॅक्ट ग्रुपमध्ये आपण गेलोय, त्याच्यामध्ये ग्रुप आपण सिलेक्ट केला आणि जो काही आपण टेम्पलेट सिलेक्ट केली होती तो मेसेज आपण आता क्रिएट आणि सेंड करणार आहे. आपण इमिजिएटली म्हणलंय, मध्ये गॅप दिलेला आहे आणि क्रिएट आणि सेंडवर क्लिक केल्यानंतर ते मेसेजेस तुमचे जायला चालू होतील आणि त्याचं डिटेल रिपोर्टिंग तुम्हाला इथं अवेलेबल होणार आहे की किती मेसेजेस गेलेले आहेत, किती मेसेजेस पेंडिंग आहेत, किती मेसेजेस फेल आहेत, ह्याचं डिटेल रिपोर्टिंग तुम्हाला रिपोर्ट्समधून सुद्धा बघता येईल. आता मेसेजेस सध्या जाणं चालू झाले, तुम्ही इथं बघू शकता, कारण आपण डिले मॅक्झिमम ठेवलेला आहे. शक्यतो याच्यामध्ये माझा सल्ला असा राहील की त्याच्यामध्ये मॅक्झिमम डिले ठेवा. एकदा हे सेटिंग लावून तुम्ही जर सेट करत राहिला तर ऑटोमॅटिकली बॅकएंडला त्याचं काम सुरू होईल. तुला 30 सेकंदाला 35 सेकंदाला जर डिले ठेवला, एका वेळेला मॅक्झिमम 200-250 मेसेजेसचा स्लॉट जर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवला तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ते तुमचं कॅम्पेनिंग चालू राहील. आता इथं मेसेजेस जायला चालू झालेले आहेत. आता हा मेसेज मी आता वेब बेसला दाखवतो तुम्हाला. त्या नंबरला मेसेज इथं डिलिव्हर झालेला आहे ऑलरेडी. वेब बेस बघतोय आपण. डायरेक्ट तुम्हाला मोबाईलवर ह्या गोष्टी सगळ्या बघायला मिळणार आहे. तुम्ही लाईव्ह कॅम्पेनिंग पण त्याच्यामध्ये चेक करू शकता.
3 मेसेजेस ऑलरेडी गेलेले. तर अशा पद्धतीनं अतिशय सिंपल पद्धतीनं तुम्ही मेसेजेस सेंड करू शकता. त्याच्यामध्ये जे ॲडव्हान्स फॅसिलिटी आहेत त्याचे ट्युटोरियल्स तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील. पण इमिजिएट तुम्हाला जे मेसेज सेंडर लागणार होतं, जे इमर्जन्सी तुम्हाला वापरायचं आहे, त्याच्यावर तुम्ही काम इमिजिएट सुरू करू शकता. सेटअप इन्स्टॉल केल्यानंतर आय हॅव अ लायसन्स कीवर क्लिक करायचं आहे. आम्ही जी तुम्हाला लायसन्स की तुम्ही प्रोडक्ट परचेस केल्यानंतर जे आम्ही तुम्हाला दिलेले आहे ते तुम्ही तिथं करून ॲक्टिवेट करू शकता. तुम्हाला पूर्ण एनीडेस्क थ्रू किंवा इतर व्ह्यूवर थ्रू तुम्हाला त्याचा सपोर्ट दिला जाईल. तुम्हाला लायसन्स ॲक्टिवेट करून दिलं जाईल. किती दिवसाचं लायसन आहे, कोणाच्या नावावर आहे, आपण ते तिथं तुमच्या पॅनलमध्ये चेक करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मार्केटिंग मेसेज पाठवता येईल. आता इथं मेसेजेस जाणं सुरू झालेलं आहे. नंतर टेम्पलेटमधले जे ॲडव्हान्स फॅसिलिटी आहेत किंवा आपण जे बाकीचे गोष्टी बघतो की जसं की बटन तयार करणं किंवा मग प्रोडक्ट लिस्टिंग करणं, ह्या बाकीच्या गोष्टी आपण त्या स्टेप बाय स्टेप पुढच्या ट्युटोरियलमध्ये बघणार आहे. त्यामध्ये चॅटबोट आहे, कॉल रिस्पॉन्डर आहे, फॉलोअप आहे, बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स आलेल्या आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये सेटिंग आहे. सेटिंगमध्ये तुम्हाला बल्क मेसेजिंगमध्ये तुम्ही गेला तर ह्याच्यामध्ये काही वेगळे फीचर्स आहेत. तिथे तुम्ही इथं बघू शकता की डिफॉल्ट डिलिव्हरी डिले रेंज मिनिमम 35 सेकंद तो मॅक्सिमम 45 सेकंद. ह्याच्यापेक्षा जरी तुम्ही डिले ठेवला तरी तुमच्या नंबरसाठी ते चांगला असणार आहे. त्यानंतर स्लिपचा जो स्टँडर्ड रेट आहे 50 मेसेज नंतर तो स्लिप होईल परत आणि नंतर तो ॲटोमॅटिकली पुढचं कॅम्पेनिंग सुरू करेल. सगळ्यात इम्पॉर्टंट फॅमिली नंबर्स. तर ह्याच्यामध्ये जे काही तुमचे नंबर्स आहेत, स्टाफचे असतील, स्टुडंटचे असतील किंवा जे ऑलरेडी सेव्ह नंबर आहेत ते तुम्हाला इथं ॲड करायचे आहेत आणि त्यांना सेंड टू फॅमिली नंबर आफ्टर एव्हरी, म्हणजे किती मेसेजेस नंतर परत तुमचे जे नंबर सेव्ह आहेत त्यांना हा मेसेज जाणार आहे. त्याचं हे सेटिंग आहे. मग तुम्ही 20 मेसेजेस नंतर तुम्ही फॅमिली नंबरना परत मेसेज पाठवू शकता. कारण व्हॉट्सअप चेक करतोय की ऑलरेडी सेव्ह नंबर आहेत का, त्यांना मेसेज जातात का, हा नंबर बाकीच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे का, फॅमिलियर आहे का, हे इम्पॉर्टंट आहे. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट सेटिंग आहे की तुम्ही फॅमिली मेंबरचे नंबर ॲड करू शकता. प्लस तुम्ही हे डिले सेटिंग आणि स्लिप सेटिंग करू शकता. जेवढा तुम्ही डिले ठेवाल, जेवढे तुम्ही हे नंबर मेंटेन कराल फॅमिली मेंबरचे किंवा स्टुडंटचे, तेवढं तुमच्या त्या नंबरसाठी चांगला असणार आहे. सिंपल तुम्हाला प्लसवर क्लिक करायचं आहे आणि जे काही तुमचे फॅमिली नंबर्स आहेत ते तुम्ही इथं ॲड करू शकता. जसं की आपण एखादा नंबर घेतला, ॲड केलं. असं तुम्ही मल्टिपल नंबर किती पण ॲड करू शकता. दर 40 मेसेज नंतर हा मेसेज जाणार आहे. हे ड्युरेशन जर तुम्ही कमी ठेवलं तर उत्तम राहील. 20 मेसेजेस नंतर किंवा 30 मेसेजेस नंतर तुम्ही स्टाफचे 8-10 नंबर किंवा फॅमिली मेंबरचे एक टोटल माझा अंदाज आहे की तुम्ही कमीत कमी 20-25 नंबर जरी ते मेंटेन केला तर तुमच्या व्हॉट्सअपच्या कार्डसाठी ते चांगलं राहणार आहे. की नॅचरल तुम्हाला सेव्ह सेटिंगवर क्लिक करायचं आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट सेटिंग आहे. बाकीचे मग नेक्स्ट ट्युटोरियल तुम्हाला येत राहते. तुम्हाला मार्केटिंगसाठी शुभेच्छा. धन्यवाद.